ईव्हीएम मधली मतं जी आहेत ती मोजली जाणार आहेत। मात्र त्याआधी आता स्ट्रॉंग रूम उघडण्यात आलेत। अक्कलकोटमध्ये मतमोजणी सुरू होण्याच्या आधीच भाजपचा जल्लोष देखील सुरू झालेला आहे। फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली आहे। घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांचा जल्लोष अक्कलकोटमध्ये। हा जल्लोष आपण बघतोय, फटाक्यांची आतषबाजी बघतोय। खरं तर मतमोजणीला सुरुवात अजून व्हायची आहे, ती सकाळी 10 वाजता होणार आहे। मात्र त्याआधीच आत्मविश्वास उमेदवारांच्या, पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आणि फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी अक्कलकोटमध्ये सुरू झाली आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी या संदर्भामध्ये, निकालामध्ये काँग्रेस दुसऱ्या स्थानावर राहणार असा दावा वडेट्टीवारांनी केलेला आहे। काही वेळापूर्वीच त्यांची प्रतिक्रिया होती आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहील असा विश्वास व्यक्त केलाय। भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाच्या सहकार्याने 1 नंबरवर राहील, परंतु जनतेच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या सहकार्याने आणि आम्ही कुठलाही बळ नसताना काँग्रेस पक्ष स्वबळावर क्रमांक 2 पर्यंत पोहोचते, याचाच अर्थ जनतेच्या मनामध्ये काँग्रेस आहे, राहील, हा याचा अर्थ निवडणूक निकालानंतर सगळ्यांना दिसेल। काही वेळातच आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। अवघी 15 मिनिटं राहिली आहेत। उरण नगर परिषदेच्या मतमोजणी केंद्रावर राडा झालेला होता। उरण नगर परिषदेच्या मतमोजणी केंद्रावर आता सध्या राडा झालाय। याआधी देखील उरण नगर परिषदेच्या मतदानावेळी सुद्धा राडा झाला होता आणि आता उरण नगर परिषदेच्या मतमोजणी केंद्रावर राडा झालाय। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे। हे उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं दिसतंय। पोलीस बीजेपीची दलाली करायला आलेत का? मला फक्त हो की नाही उत्तर द्या। आम्हाला वॉशरूमला जाऊन दिला नाही पाहिजे। आम्ही तिथं बाहेर बसलो, त्याला पोलीस हवालदारांनी सांगितलं मॅडम तुम्ही वॉशरूमला जाऊ शकत नाही। मग हा माणूस आयटी वाला अक्का उरणचा हा बोलला मी बिल्डिंग मध्ये वर जाऊन आलो, मी नाश्त्याचा कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याच्याकडे नाश्त्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे असेल तरी तो वरती जाऊ शकत नव्हता। नाश्त्याचा कॉन्ट्रॅक्टर असला तरी तो वर कसा गेला? जोपर्यंत हे क्लिअर होत नाही नाही याचं नाश्त्याचं कॉन्ट्रॅक्ट दाखवा, याला अजिबात कॉन्ट्रॅक्ट करायचं नाही।